किती राहिलं श्रुती अजून सामान? उन्हामुळे थोडा व्हिडिओ आता ब्लॅक. हे बघा मिठाच्या पुढे हे ते सगळं सामान आणलेले थोडे. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं श्रुती निरंजन यूट्यूब चॅनलवरती. तर कशा मजेतच असाल तुम्ही? तर आज चाललोय आम्ही पहिली खरेदी करायला पुण्यामध्ये. बघूया आता रेट काय काय नाही, इथं कशी नाही. किराणा भरायचा आहे थोडासा, म्हणलं चला भरून घेऊ. थोडं भरला होता आम्ही पहिले. तर आता चाललोय, आता काय म्हणतात दुकानं उघड्या नाही, कारण दुपारचं पुण्यामध्ये सगळे दुकानं बंद करतात. बघूया आता आपण काय बरं. हे तुझं आहे, आवरलं का श्रुती? आवर नाही तर काय राहिलं असं तुझं तर. चला बरं, थैली गेली. थैली आहे का एखादी? बॅग कशाला घ्यायची? बॅग नको मग, थैली ठेवून द्यायची. बॅग जिथे होती ठेवून दे बॅग. चल तुला घालायची, घाल मग. उचल पाय, जड आहे तुझी, तिची सामान आहे तिच्यात. तर तुम्ही सगळे म्हणत असाल की कालचा व्हिडिओ असा, काल तुम्ही खूप कमेंट केलं भरपूर जणांनी की जर सोय नव्हती तर मग कशाला आली, फॅमिली घेऊन नव्हतं यायला पाहिजे असं तसं. तर मी आधी ऑलरेडी काम बघितलं होतं. पण विषय असा झाला की ते माणसाचं मागं पुढं चालू होतं समोरच्याचं कामाचं. तर मी आता कामाचं पण झालेलं आहे माझं कन्फर्म, काम पण मला लागलेलं आहे. आता उद्यापासून माझी जॉईनिंग आहे कामाची, त्यामुळे म्हणलं आज जे बाकी काम आहेत ते करून घेऊ. त्यामुळे आम्ही चाललो आता सामान आणायला. काम चांगलं लागलेलं आहे, पेमेंट पण चांगली आहे. आता बघू पुढे आता कसं काय होतं, कसं नाही, खर्च किती होतो किती नाही, त्यानुसार आता सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं आहे पेमेंटनुसार. आणि सगळ्यांना हे सांगायचं होतं की मला जॉब लागलेला आहे. आणि राहिला विषय ओमदादाचा. भरपूर जण म्हणाले की तुम्ही ओमदादाच्या मागे आली, ओमदादा म्हटलं म्हणून तुम्ही आले. तर तसा काही विषय नाही आहे. तो म्हणे आपल्या सगळ्याचीच ग्रोथ आहे, तर ते येत असेल तर या म्हणे, तुमची इच्छा म्हणे, माझं काय असं बळजबरी नाही तुम्हाला. चला आता आम्ही जातो, थोडीशी खरेदी ती करून घेतो आणि येतो परत, तुम्हाला दाखवतो सामान सगळं. चल श्रुती, चालायचं? चल चल बरं, आवर बरं पटकन, जास्त उशीर नको. काय हा तू पाय पैसा तू काय लागली. किती राहिलं श्रुती अजून सामान? चिल्लर बाकी. हो का? ब्रश वगैरे ते साबणी ठेवायला ते आता दुसरीकडे पाहावं लागेल. इकडे रेट जरा जास्त आहे असं वाटतं मला. तेव्हा इकडं असं मस्त वाहता रोड आहे. वाहता रोड इकडे मस्त असं डायरेक्ट असं वाटतं जालन्याचाच रोड आहे असं, म्हणजे एवढं वर्दळ इकडे. तिकडे आतमध्ये नाही एवढी वर्दळ. ज्वेलर्सची दुकान सगळं या रोडला. आम्ही कात्रजमध्येच आहे, जास्त लांब गेलो नाही आम्ही सामान भरायला. चालू आहे आता सामान भरणं. सामान भरल्यानंतर बघू काहीतरी थंड घेऊ चांगलं मस्त वरात सोबत येतं. आणि इकडं श्रुती सामान घ्यायली वरातलं. चॉकलेटच चालू वरच. हे बघा असं काय, आता इकडं वातावरण आहे मस्त. आज तर आभाळ आलेलं आहे, त्यामुळं ऊन नाही आहे. म्हटलं चला लवकर जाऊन येऊ. चला आम्ही सामान घेतो, बाकी तुम्हाला खरेदी दाखवूनच घरी गेल्यानंतर कशी. काय पाहिजे वरच तुला? प्यायचं तुला ते दूध, ते प्यायचं तुला? ज्यूस प्यायचा, रस प्यायचा? तर हे बघा इकडं कात्रजचं छोटंसं पार्क आहे, तळ गार्डन आहे ते. तिकडं आम्ही बसलो आता. हां आम्ही पहिले आलेलो, आम्ही आलतो फिरायला तेव्हा आलतो पुण्याला. खरेदी केलेली सगळी. आता फक्त इकडं आता रस घ्यायला आलेले. रस पण आला आमचा. तुझ्या हातावर सांडलं? रस घ्यायला आलो आता इकडं. किराणा दुकानाचं सामान ठेवलेलं. किराणावाल्याला म्हटलं आम्ही आत्ता येतो.
इकडं उन्हामुळं थोडा व्हिडिओ आता ब्लॅक यायला ते काळा यायला कसं आहे बरं छान आहे. तर आता घरी गेल्यावर तुम्हाला सामान दाखवण्याचं आम्ही बघू. आता बजेटमध्ये बसल्यासारखं ते सामान तुला काय वाटतं? तरी अजून राहिलंय काय राहिलं आता? हा ते बाकी सामान आहे गोष्टी राहिल्या ना, ते घेऊ आता आपण गेलो. किराण्याच्या झाल्या पण बाकी वरच्या गोष्टी राहिल्या. तर झाली आमचं सामान आणलं, आता शॉपिंग झाली. आता आलं आम्ही सामान घेऊन. तर चला तुम्हाला दाखवतो आता काय काय सामान आणलेलं काय काय नाही. आणि रेट पण खूप जास्त आहे इकडं, आपल्या जालन्यापेक्षा इकडे जास्त रेट आहे. ठीक आहे म्हणा, जाऊ दे, इकडं कमाई जास्त आहे तर रेट पण जास्तच राहणार आहे. तर चला आपण बघूया आता काय काय सामान आणले. वरत काय खायचं तुला? यासाठी 4-5 केळं आणले, कारण की याला बनाना खूप आवडतं. बरोबर सोलतो का तो? ती म्हणली नाही का कलिंगड? हा कलिंगड म्हणजे. इकडे सगळेजण कलिंगडच म्हणते टरबूज. तर चला मी तुम्हाला दाखवतो सामान काय काय आणलेलं आहे. श्रुती सामान दाखव पहिले. हे किचनचं सामान आणलेलं आहे. हे पहिले किचनचं सामान दाखवून देतो तुम्हाला. एक हे बाथरूम धुण्यासाठी आणलेलं आहे ॲसिडचं. नंतर एक सुपडी आणली. खलबत्ता आहे, मेन खलबत्ता आणला. आम्हाला खलबत्त्याची गरज होती. छोटा पण नव्हता. किती आपल्याकडे किती भेटला असता? 150 रुपये भेटला असता आपल्याकडे. हे बघा खलबत्ता 100-150 पर्यंत हे करत होते. आमच्या घरी याच्यापेक्षा छोटा आहे, मोठा. साबण ठेवायला खोका आणला आम्ही, घासणी आणि चिमटे. मेन हे चिमटे उडू जाते चिमटे. हा एक ब्रश पण आणलेला आहे. हा ब्रश बाथरूम धुण्यासाठी ब्रश नव्हता. आणि ती दुर्डी दाखवू शकते मोठी. ही छोटे छोटे भांडी ठेवण्यासाठी आणलेले ट्रे. वाट्या कप धुतल्यानंतर त्याच्यात ठेवायला म्हणजे पाणी गळतं त्याच्यातून डायरेक्ट, त्यासाठी आणलेलं आहे. कारण की काहीच नाही इथं ठेवायला. आणि थोडाफार भाजीपाला पण हे काही ठेवलेलं, थोडाफार भाजीपाला. बटाटे आणले, वरला केळं आणले बाई त्याच्यासाठी. बनाना तू म्हण बनाना. खाऊन घे पहिले. किराणा दाखवायचा का पहिले? चला किराणा दाखव. त्याच्याकडे थैली नव्हती त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून डायरेक्ट गोणीच घेतली. त्या तेलाचे पुढे पण होत्या. म्हटले होते की आम्ही घरी पण पाठवतो म्हणून. म्हणजे आम्हाला आता आपल्याला एवढं माहित नाही ना, तुम्ही कुठे राहता म्हणून. तुम्ही घरी पण आम्ही घरपोच सेवा पण करतो. वर चाव कधी मध्ये तळून द्यायला. परतच आहे ते. सोयाबीन आणली. ही भाजीपाला इकडे लयच महाग आहे. हे बिल, हे बघा बिल. एवढ्या सामानाचं बिलच झालेलं आहे. 1800 रुपये बिल झालं. 1800. आणि तेल आहे का 3 किलो आणलेलं आहे. हे आता अंदाजे आणलेलं आहे. सध्या पुरतं किती पुरतं बघू आता. अंदाज काढू. अंदाजे किराणा आहे हा. अजून काहीच अंदाज नाही काय पुरतं काय नाही. तर किती पुरतं तर बघू आता. या महिन्यामध्ये अंदाज येईल आता. मग समजेल की पुढच्या महिन्यात किती भरायचा, कसं भरायचा. शॅम्पू काय माहिती किती दिल्या पाहिजे, बघून घेऊ ना आपण बिल मध्ये. असं काही सामान आणलेलं आहे आता, कारण की खूप महाग पण लागले त्याच्यामुळे जास्त नाही, थोडं थोडंच आणलेलं आहे. एक मिनिट. असं काय बरं. तर हे बघा असं काही सामान आणलेलं आहे. हे बघा मिठाचे पुडे हे ते सगळं सामान आणलेलं आहे. थोडे चणे आणले. म्हणलं कसं आहे कधी एखाद्या वेळेस भाजी न करता चण्याची भाजी करायची, कारण की भाजीपाला पण खूप महाग आहे. साबुदाणा उपवासासाठी आम्ही उपवास पण धरतो 2 जण. पोहे हे तर मेन आहे बाबा आमचं. पोहे तर मेन आहे ना रोज नाश्त्याला. आणि त्या वरला बी पोहे लय आवडते. पोहे मग आता पोहेच होणार आहे, कारण की आज स्वयंपाक तर काही केला नाही श्रुतीनं. मग तर असा काही किराणा आणलेला आता हा.
आता बघू हा किती दिवस जातो किती नाही आम्हाला. तरी याच्यात भरपूर गोष्टी कमी आहे, कारण की आम्ही काही गोष्टी जाणून आणलेल्या होत्या, त्याच्यामुळे याच्यात त्या काही लिहिलेल्या नाही. हा तिखट म्हणा, हळद, साखरपट्टी, हळद, तेल, पावडर. तेल हा डोक्याला लावायचं तेल, पावडर, खोबऱ्याचं तेल ना, साबणी बी आणलेल्या आंघोळीच्या. हा आंघोळीच्या साबणी पण नाहीये, त्या पण कमी. म्हणजे ते आणलेले आम्ही तिकडून. तर टोटल तुम्ही 3000चं किराणा धरून घ्या. ते जर का सगळं असतं 3000चं किराणा झाला असतं सगळं. आता किती आपला 1800 झाला ना. हा 1800 झालं. टोटल 3000चं झाला. तरी आपण भरपूर कमी आणला. कारण पैसे पण वाचवायचे होते ना. हे बघा हा इतका किराणा आणलेला आहे. आता तेलपुडे, साबणी, रसना 1 पॅकेट, निरमा, सोप, शेंगदाणे. शेंगदाणे कुठे ग? हा हे शेंगदाणे, रवा. फक्त मीच खाणार आहे ती. ते पण कधी मधी, मला काही जास्त आवडत नाही, पण एखाद्या वेळेस लागती म्हणून ती 8 पाव आणली. आता याला भरू कशात, कारण की दोन्ही डबे पिठाचे झाले. पीठ पण खूप आणलेलं झालं ना. भरू कशात ते बाकीचे ते वरचे डबे काढणं, त्यात थोडं थोडं सामान टाकतात ना, डाळी त्यात सोडतात त्या वरच्या डब्यामध्ये. घेते खाली टाकून दे त्याच्यात. आणि आज पहिलं काम झालं आमचं. रामभाऊन मी आत्ता एक पंखा फिट करून आलो. तर जलेबी पण आणली होती, तिकडेच ठेवली ती प्लेट जलेबीची वरच. तर हे बघा जलेबी आणली होती, पहिलं काम झालं त्याच्यामुळे जलेबी आणली ती. रामभाऊ आत्ताच गेला घरी. काम भेटलं आणि खर्च बी केला. मग खर्च केला म्हणजे आता मग सुरुवात चांगली आली, मग गोड काही ना काही पाहिजे ना. त्यामुळं मग आणली जलेबी थोडी. तर गेली तू सामान इकडे ते भरण्यासाठी, बघे थोडंसं हे. तर चला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला कसा नाही. आता आम्ही सामान आवडतोय, तुम्हाला ते पण दाखवत असतो. तुम्ही म्हणता हा काय सगळं दाखवतोय. तर आता सामान आवडण्यासाठी सामान घेऊन आवडतो. आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, आणि अजून काय केलं पाहिजे आम्ही ब्लॉगसाठी ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय.